लाडकी बहीण योजना आणून सत्तेवर बसले आणि त्या बहिणींना चौकशीच्या नावाखाली कमी करण्याचं काम होतंय असं विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भास्कर जाधव यांनी केले। तसंच या योजनेतील 50% महिलांना कमी करण्याचा सरकारचा प्लॅन आहे असंही जाधव यांनी म्हटलेलं आहे। काही जण भगव्या शाली फॅशन म्हणून घालून फिरतात असं वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले। मी सुद्धा भगव्या शाली मागवल्या असून उद्यापासून या शाली घालून फिरण्याचा प्रयत्न करीन असंही सामंतांनी म्हटले। सामंत यांच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले। सामंत यांचा रोख मंत्री नितेश राणेंकडे आहे का अशी चर्चा रंगली। राज्यातील महिलांच्या सहकारी संस्था स्थापन करण्याची मोहीम हाती घेण्यात आली। या संस्थांची नोंदणीही झाली आहे। राज्य सरकारची विविध कामं या महिला सहकारी संस्थांना देण्याबाबतचा निर्णय सरकार घेणार असून उद्योग व्यापारातील त्यांचा सहभाग वाढवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। मुंबई महापालिकेच्या वॉर्ड रचना प्रारूप आराखड्यात वॉर्डची संख्या 227 कायम ठेवण्यात आली आहे। महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना वॉर्डची संख्या 227 वरून 236 एवढी करण्यात आली होती। मात्र आता भाजप सरकारनं बदललेली वॉर्ड रचना पूर्ववत केली आहे। कुंभमेळ्याच्या राजकीय आखाड्यात शिवसेना उडी घेतली आहे। लवकरच एकनाथ शिंदे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामांचा आढावा घेणार आहे। एकनाथ शिंदे बैठक घेणार असल्याची माहिती मंत्री दादा भुसेंनी दिली आहे। तर पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच बघायला मिळत असतानाच राष्ट्रवादी आणि शिवसेना आता कुंभच्या आखाड्यात उतरल्याचं पाहायला मिळत आहे। ठाण्याच्या राजाचं वाजत गाजत आगमन झालंय। ठाण्यातील पाचपाखरी परिसरात नरवीर तानाजी मित्र मंडळाच्या बाप्पाचं जल्लोषात आगमन झालंय। फुलांची आरास केलेल्या रथावर ठाण्याच्या राजाचं आगमन झालंय। तर या आगमन सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी झाली होती। सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग पाहायला मिळते। याच पार्श्वभूमीवर टिटवाळ्यातील गणेश मूर्ती शाळेतही कारागिरांची लगबग सुरू आहे। शाडू लाल माती पीओपी आणि फायबरच्या मूर्ती साकारण्यात येत आहेत। भक्तांकडून पीओपीच्या मूर्तीला अधिक पसंती मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे। गणेशोत्सवात अगदी काही तासांवर येऊन ठेपलाय। त्यामुळे मुंबईतल्या बाजारपेठा गणेशोत्सवाच्या साहित्यानं फुलून गेल्या। तर मुंबईकरांनीही गणरायाला लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी तुफान गर्दी केली आहे। पूजेचं साहित्य आणि सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी तुफान गर्दी दादरच्या मार्केटमध्ये पाहायला मिळाली। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना लागणाऱ्या परवानग्या ऑनलाईन पोर्टलद्वारे देण्यास पालिकेनं सुरुवात केली। आतापर्यंत पालिकेकडे 455 सार्वजनिक मंडळांनी अर्ज दाखल केले। वसई विरारमध्ये शासनाच्या आदेशानुसार पालिकेनं सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळवण्यासाठी एक खिडकी उपक्रम सुरू केलेला आहे। गणेशोत्सवाला राज्य शासनानं राज्य महोत्सवाचा दर्जा दिलाय। त्या उपक्रमांतर्गत शासनानं भजनी मंडळांना भांडवली अनुदान या योजनेमार्फत राज्यातील 1800 भजनी मंडळांना अनुदान देण्याची घोषणा केली। या घोषणेचं गणेशोत्सव समन्वय समितीनं स्वागत केलं। गणेशोत्सवात गणेश मंडळांना देखावे आणि विद्युत रोषणाईसाठी तात्पुरती वीज जोडणी मिळणार आहे। गणेश मंडळांनी वीज अधिकृत वितरकांकडून घ्यावी आणि त्या त्यांना सुलभ मिळावी यासाठी मंडळांना तात्पुरती वीज जोडणी आणि मीटर दिले जाणार आहे। गणेशोत्सवात रोषणाई दरम्यान अधिकाधिक सुरक्षा बाळगण्याचं आवाहन वीज कंपन्यांकडून करण्यात आले। उत्सव काळात मोठ्या प्रमाणात रोषणाई करण्यात येते, त्यामुळे अधिकृत वीज जोडणी घ्या आणि सुरक्षा बाळगा असं आवाहन वीज कंपन्यांनी केलं। गणेशोत्सवात डीजेसह अन्य कर्णकर्कश आवाज टाळण्याचं आवाहन करण्यात आलं। दणदणाटाचा नागरिकांना त्रास नको यासाठी कर्णकर्कश आवाज टाळण्याचं आवाहन पर्यावरणप्रेमींनी सार्वजनिक मंडळांना केलं। नवी मुंबईत पहिल्यांदाच बाप्पाच्या आगमन सोहळ्यात प्रतापगड इथं भव्य मशाल महोत्सव आयोजित करण्यात आला। वाशी येथील अण्णासाहेब पाटील उत्सव मंडळाकडून या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। यात 151 मशालींच्या प्रकाशात आगमन सोहळा संपन्न झाला। भारतीय रेल्वेने गणपती उत्सवाच्या काळात कोकणवासियांचा प्रवास सुरळीत आणि सुरक्षित होण्यासाठी रेल्वे स्थानकावर खास कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे। कोकण मार्गावर मध्य आणि पश्चिम रेल्वेने गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी आतापर्यंत 380 गणपती विशेष गाड्यांची घोषणा केली आहे। मध्य रेल्वेने सणासुदीसाठी कोकणसाठी मडगाव, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, खेड, चिपळूण, पुणे, नागपूर आदी विविध ठिकाणांसाठी तब्बल 306 विशेष फेऱ्या चालवून सर्वाधिक गाड्या उपलब्ध करून दिल्या। गणेशोत्सवासाठी कोकणवासी गावाकडे निघाले त्यांच्यासाठी रेल्वेकडून विशेष ट्रेन सोडण्यात आल्या। तर एसटी महामंडळानं मुंबईतून विशेष बसची व्यवस्था केली आहे। त्यामुळे रेल्वे स्थानकासोबत बस स्टॉपमध्येही चाकरमान्यांनी गर्दी केली। मुंबईतील 1 लाखांहून अधिक गणेश भक्त आतापर्यंत मुंबई बाहेर गेलेत। भाविकांचा प्रवास सोयीस्कर व्हावा यासाठी एसटी महामंडळासोबत रेल्वेनं नियमित गाड्यांसह अतिरिक्त गाड्याही सोडलेल्या आहेत। तर खासगी गाड्यांद्वारे आणखी 3 लाखांहून अधिक गणेश भक्त कोकणात जाणार आहेत। उरण नेरूळ मार्गावरील लोकल फेऱ्यांमध्ये लवकरच वाढ केली जाणार आहे। या मार्गावर आणखी 10 लोकल फेऱ्या वाढवल्या जातील, तसंच आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेलं आहे।
कोकण रेल्वेवरील प्रवाशांची जबाबदारी रेल्वे पोलिसांवर सोपवण्यात आली, त्यामुळे कोकण रेल्वेवरील प्रवाशांच्या सुरक्षेत भर पडणार आहे. येत्या काही दिवसात कोकण रेल्वेच्या रत्नागिरी रेल्वे स्थानकात रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे. गणेशोत्सवात कोकण जाणाऱ्या कोकणवासियांचा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले. कोकणवासियांना गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी एसटी महामंडळानं 5,000हून अधिक फेऱ्या सज्ज ठेवल्या आहेत. यातील 5,000 गाड्यांमध्ये रायगड विभागातून सुमारे 200 गाड्यांचा सहभाग असणार आहे. डोंबिवलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मोफत बस सेवा देण्यात आली. कोकणवासियांसाठी कोकणात जाण्यासाठी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली. डोंबिवलीतून 25 बस कोकणाकडे रवाना झाल्या. एसटी महामंडळाकडून गणेश भक्तांसाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहेत. लातूर जिल्ह्यातून 200 लालपरी बस मुंबईत दाखल होत असून यामुळे यंदाचा गणेश भक्तांचा प्रवास आणखी आरामदायक होणार आहे. शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी या बसेस उल्वे करंजाडे रस्त्यावर उभ्या करण्यात आल्या. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सज्ज झालेत. गणेशोत्सवासाठी कोकणात जाताना कोकणवासियांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी रायगड वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक सुरळीत सुरू आहे. गणेशोत्सवात मुंबईतील दहिसर अंधेरी मेट्रो आणि दहिसर गुंदेवली मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेल्या. गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी MMRDAनं या दोन्ही मेट्रोंच्या सेवा कालावधीत 1 तासानं वाढ केली आहे. दोन्ही मार्गिकांवरील सेवा 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर असे 11 दिवस 11 रात्रीऐवजी 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांचे हाल सुरू असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. आदित्य यांनी कोकणवासियांसाठी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट टाकली. खराब रस्ते, रेल्वेतील अनियंत्रित गर्दी ही नागरिकांना दिलेली शिक्षाच, असं आदित्य ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटलं. मुंबई पुणे मिसिंग लिंक लवकरच सुरू होणार आहे. मुंबई पुणे मिसिंग लिंक सुरू होण्याची अनेक वाहनधारक आतुरतेने वाट पाहत आहेत. या मिसिंग लिंकमुळे मुंबई पुण्यातील अंतर अजूनही कमी होणार आहे. राज्य सरकारच्या मिसिंग लिंक डिसेंबर महिन्यात सुरू होणार असल्याचं सांगितलं होतं, मात्र आता हे लोकार्पण लांबणीवर जाऊ शकतं अशी चर्चा आहे. एसटी महामंडळाला 13 ते 16 कोटी रुपयांचा तोटा झाला. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरील 30% भाडेवाढ करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळे एसटी महामंडळाला कोटींचा तोटा झाला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेता दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव देण्याबाबत केंद्र सरकारकडून विलंब होतोय. याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली. यात केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन, सिडको, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना प्रतिवादी केलंय. राज्यातील 11वीच्या प्रवेशाच्या रिक्त जागा आज जाहीर होणार आहेत. ओपन टू ऑल अंतर्गत विशेष फेरी प्रवेशासंदर्भातील रिक्त जागा शिक्षण विभागाकडून जाहीर केल्या जातील. तर माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी याबाबत माहिती दिली. ITIच्या प्रवेशासाठी जे विद्यार्थी संस्थानिहाय प्रवेश घेणार आहेत त्यांच्या समुपदेशनाकरिता गुणवत्ता यादी आज प्रसिद्ध होणार आहे. व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयानं ही माहिती दिली आहे. MBBSच्या पहिल्या कॅप फेरीत 84% जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. या फेरीत 6,848 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेत. राज्यातील MBBS अभ्यासक्रमाच्या 64 महाविद्यालयातील 8,138 जागांवरील प्रवेश प्रक्रिया CET सेलकडून राबवली जाते. MBBS आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत पहिल्या फेरीत 3,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले. या फेरीत दोन्ही अभ्यासक्रमांच्या मिळून 10,000 जागा होत्या. त्यापैकी 7,000 जागांवर प्रवेश पार पडले. पर्यावरणाचं संवर्धन राखण्यासाठी पर्यावरण प्रेमींकडून वसईत 22,000 वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात आंबा, करंज, सुरुची, कदम आणि वड, पिंपळ यासारख्या झाडांचा समावेश आहे. वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमात वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी महापौर यांनी सहभाग नोंदवला. म्हाडाच्या 20% योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या योजनेतील 565 घरांसाठी आतापर्यंत तब्बल 68,197 अर्ज अनामत रक्कमेसह प्राप्त झाले. त्यामुळे म्हाडाच्या या घरांसाठी मोठी स्पर्धा होणार. कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातील गुरवली टिटवाळा रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली. या रस्त्यावर भले मोठे जीवघेणे खड्डे पडले. या खड्ड्यातून प्रवास करताना अनेक दुचाकीस्वार पडून छोटे मोठे अपघात घडल्याच्या घटना घडल्या. गणेशोत्सवापूर्वी तरी हे रस्ते दुरुस्त करावेत अशी मागणी नागरिक करतात. मुंबईत वाहनांची संख्या झपाट्यानं वाढते. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. केवळ एका वर्षात 43,215 नवीन वाहनांची नोंदणी झाली.
राज्यात हवामानातील वातावरण बदलामुळे अनेकांना डोकेदुखीचा त्रास जाणवतोय. ही फक्त सामान्य डोकेदुखी नसून मायग्रेन नावाचा न्यूरोलॉजिकल विकार आहे. त्या डोक्याच्या एका बाजूला तीव्र वेदना होतात. यावेळी अनेकदा डोळ्यांतून पाणी येणं, मळमळ, उलट्या, थकवा असा त्रास होतो. दरम्यान डॉक्टरांनी काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे. भारतात गर्भवती महिलांमध्ये होणाऱ्या मधुमेहाच्या घटनांमध्ये गेल्या दशकात लक्षणीय वाढ झाली आहे. ही स्थिती माता आणि बाळांच्या दोघांच्या आरोग्यासाठी गंभीर आव्हान ठरत आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि INDIABच्या अहवालानुसार देशातील अंदाजे 10 ते 14% गर्भवती महिलांना गर्भावस्थेत मधुमेहाचा त्रास होतो, तर काही शहरी भागांमध्ये हे प्रमाण 20% पोहोचले. चिकनगुनिया आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली, मात्र लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत गतवर्षाच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. 2025 मध्ये चिकनगुनिया आणि डेंग्यू सारख्या कीटकजन्य रोगांमध्ये लक्षणीय वाढ झाली. वरळीत एका महिलेचा जीव घेणाऱ्या BMW हिट अँड रन प्रकरणातील आरोपी आणि शिंदे सेनेचे नेते राजेश शहा यांचा मुलगा मिहिर शहा याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला. 7 जुलै 2024 रोजी मिहिरनं वरळी सी लिंक वरून BMW भरधाव वेगानं चालवत एका स्कूटरला धडक दिली होती. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. बदलत्या वातावरणामुळे नारळ उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात नारळ, सुके खोबरं आणि त्यापासून बनवणाऱ्या मिठाईच्या दरात वाढ झाली आहे. सुकं खोबरं 440 पासून 500 रुपये किलोपर्यंत विकलं जात आहे, तर नारळ 40 ते 45 रुपयांना मिळतोय. भिवंडीत खड्ड्यांविरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं. भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे पडल्याने या ठिकाणी सतत वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे संतप्त होत नागरिकांनी खड्ड्यांविरोधात निषेध व्यक्त केला आहे. बोईसरमध्ये सिडको बायपास रोडवर ताजा भरात 6 दुचाकींचा अपघात झालेत. नवीन केलेल्या कॉन्क्रीटवर चिखलामुळे दुचाकी स्लिप होण्याचं प्रमाण वाढलंय. हे 6 अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाले, तर या अपघातात दुचाकी स्वारांना किरकोळ दुखापत झाली. पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागाच्या नव्या अंदाजानं चिंता वाढवली आहे. पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून देशासह राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आजपासून ते 29 ऑगस्टपर्यंत अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. डोंगराळ वस्त्या आणि दरडींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. मुंबईत 249 दरडींची ठिकाणं असून त्यापैकी 46 ठिकाणं अति धोकादायक आहेत, तर 30 ठिकाणी राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे संरक्षक भिंती बसवण्याचं काम सुरू आहे. बेकायदेशीर कत्तलखान्याविरोधात केलेल्या तक्रारींची मानवी हक्क आयोगानं दखल घेतलेली. त्याचबरोबर बेकायदेशीर कत्तलखान्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. कल्याणच्या आधारवाडी परिसरात दिवसाढवळ्या म्हशींच्या चोरीचा प्रयत्न झालाय. म्हशींना गुंगीचं औषध देऊन चोरी करण्याचा प्रकार घडलाय. त्याआधीही रेड्याची चोरी झाली होती. त्यावेळी म्हशींची ओळख असलेल्या बिल्ल्या नसल्याचं कारण देत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. रणवीर सिंहच्या धुरंधर सिनेमाच्या ट्रेलरचा मार्ग मोकळा झालाय. सिनेमाच्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डानं मंजुरी दिली. त्यामुळे काही दिवसातच धुरंधर सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमात एकापेक्षा एक कलाकार आहेत. रणवीर शिवाय संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना आणि आर माधवन यांची मुख्य भूमिका आहे. हा सिनेमा 5 डिसेंबरला प्रदर्शित होतोय. रावडी राठोड सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाही. हा सिनेमा गुंडाळण्यात आलाय. शबीना खान आणि संजय लीला भंसाळी यांनी रावडी राठोड 2 ची कल्पना पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि सैफ अली खान तब्बल 18 वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसणार आहेत. हैवान या सिनेमात दोघांची जोडी पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोनाक्षी सिन्हा आणि सुधीर बाबू यांची प्रमुख भूमिका असलेल्या जटाधारा सिनेमात आता दिव्या खोसलाची एंट्री झाली. या सिनेमात ती सितारा नावाचं पात्र साकारते. तिचं फर्स्ट लुकही समोर आले. या सिनेमात सोनाक्षी सिन्हाचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय मालिकेत आता नवीन कुटुंब आलं. इतक्या वर्षात पहिल्यांदाच मालिकेत एक नवीन कुटुंब येतं. या राजस्थानी बिंजोला परिवार आहे. मालिकेत 4 सदस्यांचं कुटुंब पाहायला मिळणार आहे. या कुटुंबात बिंजोला यांची पत्नी रूपवती आहे. ही भूमिका अभिनेत्री धरती भट साकारते. तर धरतीनं याआधी काही मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.
छोट्या पडद्यावरून घराघरात पोहोचलेल्या प्रेक्षकांचा लाडका राणादा अर्थात अभिनेता हार्दिक जोशी आता लवकरच वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. अरण्य या सिनेमातून हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झालाय आणि या सिनेमाची निर्मिती शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी केली. हा सिनेमा 19 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.